आमचं असंच बाबा, मग तुम्हाला काय करायचं ते करा, तुमच्या मुली चांगल्या सांभाळा, आमच्या मुली असंच करणार, अन्याय झाला तर विरोधात उभ्या टाकणार. हेच मर्द आहे, बाकी सगळे दिले काय? मर्द तो आहे जो समाज घडवतो, अन्यायाच्या विरुद्ध उभा राहा. हे आलं पाहिजे त्याच्यात. त्याच्या येऊ लागलं ना. आम्ही लहानपणी स्नान करीत नव्हतो, करीत होतो का आपण स्नान? सगळ्याच्या खेड्यातल्या सगळ्या माणसाच्या अंगावर जनावर फिरत होते. पण मला वाटतं की आपण मरावं, म्हणून ही परिस्थिती पाहून असं वाटतं नाही, जगलं पाहिजे. वसुदेव सुतम देवम कंस चानुर्मर्दनम देवकी प्रमानंदम कृष्णम वंदे जगत जो शा बा, हा त्याचा अर्थ आहे. आणि हेच आमचं खरं दैवत आहे. आणि एक आमचं काम एक होतं, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायचा. ती सवय लागली. आता मुलीला संरक्षण आमच्यामुळं असायचं. कोणी मुलीकडे काना डोळा करूनही पाहू शकत नव्हतं. पाहिलं ते त्याला तिथं सटकून काढायचो आम्ही. एक शिवाजी हायस्कूल एक मराठवाडा क्रांतीचं एक ठिकाण होतं, केंद्र होतं निगरूचं. आणि त्याची आई एका वॉशिंग्टन नावाच्या माणसाकडे विकत घेतलेली होती त्यांनी. बरं, पक्षाने जर अन्याय केला, पक्षात चुकत असलं तर त्याच्या विरुद्ध मोर्चे काढले, लढे दिले, घोषणा दिल्या, शेतकरी मेळावे घेतले. आम्हाला कोणी खायला बी देत नव्हतं. नुसतं दिपकीच नाही, तो तर पुढे होताच, पण सगळ्या समाजानं त्याला कस तरी वाटतं सांगायला की ती गेल्यानंतर कपडेच नव्हते. एकच कपडा, ते सगळ्या दिला बाहेर जायचं, घालून जायचे. म्हातारे म्हणे असं चालणार नाही. काय चालणार नाही? मी बोलणार म्हणे, असं नाही म्हणे, नीट म्हणे करायचं. बाय, ज्या समाजाला शिक्षण नाही तो समाज मोठा होऊ शकत. बाई सरपणाचं मुळी घेऊन, वर्ग पाटकुळी हातात घेऊन, बरोबर, म्हणजे अज्ञानाला दूर करणं फार अवघड, फार इतकं सोपं नाही. ही शिक्षणाला जगात दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. मातीशी नातं जपलं की माणूस उंच होत जातो. ज्ञानाचा बीज पेरणारा समाज घडवत राहतो. स्वतःसाठी नव्हे, समाजासाठी जगणारा प्रत्येक श्वास हा अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देत राहतो. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की मी आज आपल्या स्टुडिओमधनं वेगळ्या ठिकाणून इंट्रोडक्शन देतोय, तर आज आपल्याकडे खास व्यक्तिमत्व आलेलं आहे. जवळपास त्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे, पण आपल्यासारख्या तरुणांना लाजवेल इतकी त्यांच्याकडे एनर्जी आहे. माझी फक्त इतकीच विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तो पण तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत बसून हा व्हिडिओ बघू शकता. आणि जर सिनियर व्यक्ती असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत हा व्हिडिओ बघू शकता. इतका छान हा व्हिडिओ झालेला आहे. सरांनी त्यांच्या अनुभवातून त्यांचे जे पर्सनल ओपिनियन आहे ते इथे मांडलेले आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आणि तरुणाला हा व्हिडिओ बघून खूप एनर्जी भेटेल आणि त्यांना जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कायमचा चेंज होईल. तर माझी फक्त इतकीच विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आनंद सुखदेव शिरवाडकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्राच्या सर्वात आवडत्या द रिअल प्रवास या पॉडकास्टमध्ये. मी आशा करतो तुम्ही तुमच्या जीवनातल्या संघर्षावर हसून मात करत असाल. आज आपल्या सोबत आहे राजकारणात राहूनही राजकारणापेक्षा माणुसकीला मोठा मानणारं एक अभ्यासू, संयमी आणि मूल्यांवर चालणारं व्यक्तिमत्व. ग्रामीण भागात अनेक शाळा, महाविद्यालय, कृषी शिक्षण आणि संस्कार प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणाचा दिवा तेवत ठेवणारे, जिल्हा परिषद सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष राहून शहराला नवी दिशा देणारे, पाणी अडवा पाणी जिरवा, सिंचन, शेती आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात दूरदृष्टीने काम करणारे, राजकारणात राहून अनेक दिग्गजांसोबत काम करूनही स्वतःची साधी, सरळ, स्वच्छ ओळख निर्माण करणारे, तर विचार आणि माणसं हीच खरी संपत्ती मानणारे, मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत हा विचार जगणारे आणि आजही प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला नुसता कार्यकर्ता म्हणून नाही तर मित्र म्हणून स्वीकारणारे आजचे आपले पाहुणे, मराठवाड्याचे एक वैचारिक, विचारवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आदरणीय द्वारकादास यशवंतराव पात्रीकर सर. नमस्कार पात्रीकर सर. नमस्कार. तुमचं द रिअल प्रवास या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. जय जोशाबा सर. जय जोशाबा. बाकी कशी सर तब्येत वगैरे? एकदम ओके. मी आशा करतो मित्रांनो हा पॉडकास्ट तुम्हाला खूप काही गोष्टी शिकून देईल, तर शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. सर, आपण तुमच्या बालपणाबद्दल जाणून घेऊ त्यापूर्वी मला हे विचारायचंय, जय जोशाबा नेमकं काय? आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना याची कल्पना नसेल, तर आम्हाला जय जोशाबा नेमकं तुम्ही काय बोलता? आणि तुम्हाला बरेच जण असं बोलतात की जय जोशाबा वाले असं बोलतात, तर त्यामागे कारण काय ते थोडक्यात सांगा. जय जोशाबा म्हणजे आमचं दैवत आहे.
ज्योतिबा शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. अच्छा जोशाबा हा त्याचा अर्थ आहे. अच्छा. आणि हेच आमचं खरं दैवत आहे. आमचे दैवत आता बदलायला पाहिजे. आपण बरोबर. ज्याला ज्ञान पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे, त्याला नवीन दृष्टी हवी असेल हम्म. तर त्यांनी वेगवेगळे आता पहिले विचार थोडे बाजूला सारून किंवा या विचाराचाही पुरस्कार केला पाहिजे. हम्म. शाळा मस्जिद मंदिरकडून शाळेकडे आलो पाहिजे, बरोबर तरच आपल्या देशाची खरी प्रगती होईल. बरोबर. आपला महाराष्ट्र पुरोगामी संतांचा महापुरुषांचा आहे, त्यांचा बराच तुमच्यावर प्रभाव होता, त्यामुळे जय जोशाबा हा तुम्ही आता बाबासाहेबांचंच वाक्य होतात. माझ्या लग्न पत्रिकेवर मुलाच्या मला 3 मुलीनी 1 मुलगा आहे. बरं. पत्रिकेवर पहिलं होतं गतिविना मती गेली, मतिविना वित्त गेली, वित्तविना शूद्र घातले, एवढे अनर्थे एका अविद्येने गेले. ज्योतिबांचे ज्योतिबा फुले. दुसऱ्या पत्रिकेवर होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकर. तिसऱ्या पत्रिकेवर होतं इडापिडा जावो आणि बळीचं राज्य. आता चौथीवर काय वाटतं की लक्षात येईना माझ्या. पण असं असं आमच्या माझ्या पोराच्या पत्रिकेवर देवाचा फोटो होते का? कोणाचीच नाही. आपल्या आपल्या कर्तृत्वानं समाजात नवीन दृष्टी द्यावी व काही होत नाही हे असं केलं ना. आणि काय माझ्या मुलाचं आणि मुलीचं लग्न मी शिवधर्माप्रमाणे लावलं. अच्छा अच्छा. असं बरं. अशा तऱ्हेनं आम्ही आणि शिवधर्माप्रमाणे लागलं. मराठा सेवा संघाचा मी आपलं औरंगाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. त्यावेळेस एक नवीन लहर अशी होती की पुरोगामी विचार, प्रचंड पुरोगामी विचारायची ती लहर होती. त्यामध्ये सगळ्या समाजाचे जे पुरोगामी त्यात आता कोणाला वाईट वाटत दलित समाज जास्त पुढे होता त्यात. म्हणजे ह्या तिघांचा फुलेशाहू आंबेडकरांचा तुमच्या जीवनावर खूप परिणाम झाला. पण हे पहिल्यांदा तुम्हाला कुठे भेटले? नाही काय झालं, माझे मित्र होते एक त्रिभुवन RK त्रिभुवन, ते सभापती आमच्या जिल्हा परिषद मध्ये. बरं. मागासवर्गीय घ्यायचे ते सभापती होते. बरं. आणि त्यांचे ना ते अतिशय हुशार होते. अतिशय बाबासाहेबांवर अण्णाभाऊ साठेवर नितांत प्रेम करणारा गडी होता. बरं. आणि त्यामुळं आमची त्यांची गट्टी जमली. अच्छा. आम्हालाही तेच पाहिजे, नवीन नवीन. आणि मला एक हौस आहे बरं की दुसऱ्याकडनं काय घ्यायचं, आपण आपलं नाही बोलायचं. बरोबर. दुसऱ्याकडनं घ्यायचं, ऐकायचं, आपल्या मनात साठवायचं, आठवण आली त्याचा उपयोग करायचा, असं काम मी सुरू केलं. पात्रेकर सर, तुमच्याबद्दल जितकं मी वाचत गेलो तितकी मला एक जाणीव होत गेली की तुमच्याकडे अनेक पद आले, अनेक जबाबदाऱ्या आल्या, पण तुमची सर्वात मोठी ओळख म्हणजे माणूस म्हणून राहिली. म्हणजे मला असं वाटतं की त्याची सुरुवात छोट्याशा म्हणजे पाथरीसारख्या गावातून झाली असावी. त्या काळातलं तुमचं बालपण, तुमच्या घरातले संस्कार आणि त्या काळातली सुरुवातीचे अनुभव, तुम्हाला असं वाटतं का की सुरुवातीच्या काळात म्हणजे तुमचे जे अनुभव आले असेल, तुम्हाला हे जाणवतं का की तुमची जी शाळा आहे ही 4 भिंतीतली कधी नव्हतीच, तुम्हाला जीवनानेच चांगले मोठे धडे दिले म्हणून? बिलकुल तसंच आहे ना. आम्ही आता सांगितलं ना, आमची परिस्थिती तितकी खराब होती आमच्या सगळ्या खेड्यातली की आम्ही पायी कधी कधी पायी जायचो औरंगाबादला, तिथून यायचो साम आणि चुलीवर स्वयंपाक करायचो. हे ज्यावेळेस आम्ही अनुभवलं त्यावेळेस मग काही सुधारणा झाल्या पाहिजे, काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे, आपले पोरं शिकले पाहिजे, शिकण्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही ते विचार डोक्यात घेऊन, म्हणून ते गीतामध्ये एक वाक्य, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमय विद्यते. जगामध्ये ज्ञानाशिवाय कोणताही नाही, पवित्र कोणतीच गोष्ट नाही. ज्ञान हेच पवित्र आहे. म्हणून तुकारामाने सांगितलं, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही कामाला लागा, मेहनत करा, कष्ट करा, विचारपूर्वक विज्ञानावर निष्ठा ठेवून तुम्ही काम करा, ती गोष्ट सहज साध्य होते, असं तुकारामांनी त्या काळात सांगितलेलं आहे. म्हणजे बालपणात तुमच्यावर ह्या गोष्टींचा प्रभाव पडत गेला. आणि जवळपास तुम्ही 7वी 8वीत असताना तुम्ही संभाजीनगर
तेव्हाचा औरंगाबाद तिथे शिक्षणाला गेला. तर मला हे विचारायचंय, शाळेतले काही किस्से असू द्या किंवा तुम्ही BA करत असताना तुम्हाला एखादा असा अनुभव किंवा एखादा किस्सा आठवतोय का, ज्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलला? मी अगोदर सांगितलं, आम्ही जवळजवळ 7-8 भाऊ तिथे होतो. बरं. आणि त्यातले 5-6 आम्ही असे पहिलं. सगळ्याशी मिळून मिसळून राहणार. हम्म. त्यामुळं आमच्या मागे विद्यार्थी असायचे. आता तुम्हाला सांगतो की आमचं कॉलेज हे शेतकऱ्याचं कॉलेज म्हणून आमच्यामुळं ते प्रसिद्ध झालं होतं. परंतु तो काळ असा होता की शिक्षणात ही अर्धे MBBS ला याला इंजिनिअरिंग Engineering. एकट्या देवगिरी कॉलेजचे विद्यार्थी असायचे अच्छा, त्या काळात. त्या काळात. खेळाडूमध्येही सगळे खेळाडूमध्ये आम्ही नंबर 1 असायचो मराठवाड्यात. अशी परिस्थिती होती आमची. आणि तिथं मुली असायच्या. आता मुलीला संरक्षण आमच्यामुळं असायचं. कोणी अच्छा. मुलीकडं काना डोळा करूनही पाहू शकत नव्हतं. पाहिलं ते त्याला तिथं सटकून काढायचो आम्ही. एकदा तर असं होतं, एका मजल्यावर एकाने काहीतरी छेड काढली. बर. ते आम्हाला कळलं. मी नुसता वर जात नाही, त्या पोराने वरतून उडी मारली, अच्छा. पळून गेला. अशी इतकी इतकी हे ठेवली होती. आणि आदर बी तसाच होता. बरं. आता आम्हाला बोलता येत नव्हतं. पहिलवानच पोर, बापही पहिलवान. ग्रामीण भागातले. त्यामुळं सगळ्या निवडणुका जिंकायचो आम्ही. आणि स्टेजवर मात्र मी बसायचो नाही. ते म्हणे का नाही, म्हणे पोरं गडबड करतो, मागे थांबतो. कारण तिथे बोलावं लागते. बरोबर. आणि अशा तऱ्हेची आमची परिस्थिती होती. आम्ही पहिलवान, तुम्हाला सांगतो, आमचं घर सगळं पहिलवान. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही औरंगाबाद मध्ये आमची टीम, कबड्डीची टीम मराठवाड्यात नंबर 1 वर होती. अच्छा. आमचे अर्धी पाथरीकर असायचे, अर्धी बाकीची मंडळी त्यात असायची. असं आमची परिस्थिती होती. आणि मी जवळजवळ 3000 बैठका रोज काढायचो. अच्छा. मी रेसलिंगचा चॅम्पियन होतो मराठवाड्या विद्यापीठाचाही आणि औरंगाबाद जिल्ह्याचाही. औरंगाबाद जालना एकत्र बरं. रेसलिंगचा चॅम्पियन होतो. त्यामुळं खेळात, कोणत्याही खेळात काही. आणि पूर्वी परिस्थिती कशी होती तुम्ही म्हणाल, कसं तुमचं एवढं हे झालं, नाव कसं झालं. बरोबर. पूर्वी फक्त कॉलेज औरंगाबादलाच होतं, जालन्याला पण नव्हतं. अच्छा. म्हणजे पूर्ण मराठवाड्या, जळगाव, नगरचा काही भाग, ही मुलं शिकायला, नाशिकचा काही भाग, ही मुलं औरंगाबादला असायची. अच्छा. आजूबाजूच्या सगळ्या परिसरात, बरं, जळगाव वगैरे. आणि त्यामुळं आम्ही स्टुडंटचे देखील एक विद्यार्थ्यांमध्ये असायचं. खेळाची आवड असल्यामुळे आजूबाजूचे विद्यार्थी जमायला लागले, प्रेम करायला लागले, त्यांना आमच्याबद्दल आदर वाट. पुन्हा खेड्यातून आलेला विद्यार्थी थोडा दबकत घाबरत, त्यांना कोणी दम द्यायचे तर त्याला आम्ही पाथरीकर ग्रुप त्याला पाठिंबा द्यायचे, त्याला संरक्षण द्यायचे. त्यामुळं अजून आमची लोकांमध्ये गट्टी जमायला लागली. अशा तऱ्हेनं आम्ही इथून पाथरीहून मी फुलंब्रीला काही काळ राहिलो, नंतर शिकायला. नंतर औरंगाबादला गेलो. आणि माझा मोठे भाऊ ते उत्तमराव, त्यांनी मला, ते अगोदर गेले होते, पण ते म्हणे तू आला तर मी राहील, नाही तर राहणार नाही. म्हणून मलाही तिथं जावं लागलं. घरची परिस्थिती कशी असली त्या काळातली, तर औरंगाबादला जाऊन राहण्यासारखी कोणाचीच नव्हती. अशी परिस्थिती होती. आणि त्या परिस्थितीत मग आम्ही स्वतः हाताने स्वयंपाक करायचो, घरून सरपण घेऊन जायचो, औरंगाबादहून पाथरीला पायी यायचो. तिथून गाडी, सरपण, धान्याचं पोत ते घेऊन आम्ही त्या गाडी मागे चालत औरंगाबाद पर्यंत जायचो. तिथं चुलीवर स्वयंपाक करायचो. लाईट नव्हता. नंतर 5-6 वर्षानंतर लाईट आली औरंगाबादला. अशी परिस्थिती होती. याच्यातून आम्ही शिक्षण, आणि आम्ही 4-5 बंधू होतो. मी, दत्ता, त्रिंबक, विजय, गंगाधर, असे आम्ही भाऊ. आणि त्यात आमचा कचरू पण होता, त्याला आम्ही फायटर म्हणायचो. असे आम्ही भाऊ होतो. आणि आमचा ग्रुप असल्यामुळं तगडा, आम्हाला कोणी हे करू शकत नव्हतं. बरोबर. आणि आमचं काम एक होतं, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायचा. ही सवय लागली विद्यार्थी दशेतच. आणि मग विद्यार्थ्याचं नेतृत्व, ज्या निवडणुका कॉलेजच्या वगैरे असायच्या, त्या सगळ्यामध्ये आमचा सहभाग असायचा. बरोबर. आम्ही त्या ठिकाणी आपली माणसं निवडून
द्यायचे. सगळ्या बाबतीत आमचे सर भगतदादा राजूरकर बरं. हे सरडे माणूस, निर्भीड माणूस होता. बरं. आणि त्यांच्या बरोबर आम्ही राहतो. आणि त्यांनी पाहिलं, त्यांची भाऊ 5 भाऊ होती. अच्छा. मग आम्ही असं एवढा ग्रुप जमल्यावर मग कशाची भीती, चांगले चांगले पैलवान आम्ही नीट करून टाकायचो, अशी बरोबर. परिस्थिती होती. आणि त्यामुळे दादामुळं आम्ही एक डेअरिंग यायला लागलं. बरं. त्यांनी शिक्षणावर जोर द्यायला लावला. अच्छा. ते संस्कृत पंडित पण होते, हिंदी पंडित पण होते अच्छा. ते भगत दादा. आणि ते आपल्या मराठवाडा विद्यापीठाचे काही काळ कुलगुरू पण राहिलेले. अच्छा. हा. अच्छा. ते त्यांच्या त्यांचा सहवासात तुम्हाला आम्हाला मिळत राहिला. आणि अशा तऱ्हेनं लोकांमध्ये आम्ही भेटत सगळ्या मराठवाड्यातले पोरं तिथंच असायची. त्यामुळं सगळ्या मराठवाडा आमचाच होता. आताही कुठे गेले जे काही आमच्या वयातले शिकलेले त्या काळातले सगळे येऊन भेटतात त्यांच्या गावाकडे गेले. आणि काहीला आता मी आता 85 आहे, काहीला ऐकू येत नाही, काही ते विचारावं लागतं. ते म्हणतो कोण आहे, नाव भाऊ आहे का? बरोबर. आम्ही गंमत सांगतो तुम्हाला, आम्ही एवढे भांडखोर होतो की अध्यक्ष, जिल्हा परिषदचा अध्यक्ष तिथं आला. कुठं? कॉलेजवर. बरं. ते शंकररावला बोलवायचं नाही, आम्ही म्हणे शंकररावलाच बोलवणार कार्यक्रमाला, म्हणजे स्टुडंट या उद्घाटनला. बरं. ते नाही म्हणलं तर त्यांनाच पकडलं, गाढवावर बसवलं, मिरवणूक काढली तिथं. अच्छा. ती बातमी चौकडं प्रसिद्ध झाली. त्यामुळे अजून आपल्याला नावलौकिक सुरू झाला. असा आमचा विद्यार्थी दशेतला प्रवास होता. बरोबर. तुम्ही 1970च्या दशकात राजकारणात जास्त सक्रिय झाला. तो 70चा दशक होता. आता काय सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, बरोबर. त्या काळामध्ये विश्वासाने लोक जोडली जायची, बरं का पात्रीकर साहेब. जेव्हा तुम्हाला नेता म्हणून लोकांनी स्वीकारलं, तेव्हा तुमच्या मनात म्हणजे तो क्षण आठवतो तुम्हाला? आणि दुसरं महत्वाचं, जेव्हा लोकांनी तुम्हाला एक्सेप्ट केलं ऍज अ नेता म्हणून, तेव्हा तुमच्या मनात काय भावना होती? की सत्तेसाठी तुमचा जास्त ओढ होता, की मी काहीतरी सामाजिक परिवर्तन घडून आणेल, याच्याकडे तुमचं जास्त लक्ष होतं? तुम्ही आता लक्षात घ्या, माझ्या मनीन धानी नव्हतं ना मी उपाध्यक्ष होईल म्हणून. बरोबर. अध्यक्षचंही तसंच आहे. शिवाजी हायस्कूल एक मराठवाडा क्रांतीचं एक ठिकाण होतं, केंद्र होतं. बरोबर. कोणती सभा वगैरे छोट्या मोठ्या काही करायचे असले, विचार मांडायचे असले, तर सगळ्या कार्यक्रम तिथं व्हायचे. कुठं? शिवाजी हायस्कूलला. मग बाबासाहेब सवनेकर होते, ते शिवाजीरावचे सासरे, खासदार शिवाजीराव फरडे होते ते. आणि त्यांनी मराठवाडा आंदोलनावर शंकररावला मुख्यमंत्री करा म्हणून त्यांची भूमिका होती. त्यांनी पाहिलं, त्यांनी हिरला हे कोण करू शकतं, ते आम्ही. मग ते शिवाजी हायस्कूलमध्ये यायचे, आमच्या बैठकी लावायचे. आम्ही त्यांना, मग अशा तऱ्हेनं आमचं राजकारणातलं चळवळ सुरू झाली. युवक काँग्रेसचा काही काळ अध्यक्ष होतो, महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी पण होतो. आणि मला मी आता हे वाक्य लक्षात घ्या, मी काँग्रेस पक्षाचा होतो हे असं म्हणलं तरी चालेल, परंतु मी कधीही पक्षाने जर अन्याय केला, पक्षात चुकत असलं तर त्याच्या विरुद्ध मोर्चे काढले, लढे दिले, घोषणा दिल्या, शेतकरी मेळावे घेतले, आवाज उठवला. आता जर विचारलं एखाद्याला, लगे छोटी किल्ला, मग त्याला तुझं कसं चालते म्हणते, सगळं ठीक आहे आमचं, आता आमच्याकडे काहीच. अरे एखाद्या तू चूक असेल बोलू, बरोबर आहे, ते बोलू शकत नाही. आणि मी जे याच्यावर आलो, मी कधीही अन्याय आपले असो की बाहेरचे असो, पक्षाचा भेदभावच ठेवला नाही. त्यांच्या विरुद्ध आवाज उठवायचा, त्यांना परेशान करायचो. आणि त्यामुळं मला कोण तिकीट देणार? बरोबर. मला तिकीटच दिलं नाही आमच्या नेत्यांनी, मग बंडखोरी केली. अच्छा. आणि त्याला मध्ये आम्हाला बाळासाहेब पवार, काळे साहेब, बाबूरावजी काळे हे थोडेसे वरच्या मंडळीवर नाराज होते. मग यांनी आम्हालाही पकडलं. मग आम्ही 10-12 जण जिल्हा परिषदेवर निवडून आलो, बंडखोर.
आणि बंडखोर आल्यानंतर 72ला निवडून आलो. 74ला मोठं आतापर्यंत आंदोलन झालं नाही विद्यार्थ्याचं, हे दिल्लीचं सोडून. बरं. ते मराठवाड्यात झालेलं होतं, मराठवाडा मराठवाडा विकास आंदोलन. त्यामध्ये आपल्याला विज्ञान, औरंगाबादला एक संस्था आहे ना आता, ती मिळाली. आंबेजोगाईला मेडिकल कॉलेज मिळालं. मधमेश्वरचं पाणी असं जगात कुठं कॅनल नाही असा, एक्सप्रेस कॅनल हे इथेच भारतात, ते महाराष्ट्रात ते मिळालं. अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या काळात त्या आंदोलनात मिळाल्या. आणि योगायोग की शंकरराव चव्हाण, मी आता यशवंतराव चव्हाण आमचे ते नेते होते, बरोबर, आणि हे वसंतराव नाईक मुख्यमंत्री, यशवंतराव चव्हाण वर. बरोबर. पण यशवंतरावच्या स्टेजवर जाऊन घोषणा दिल्या. अच्छा. हा, काँग्रेसच्या अजून ते म्हणे, अरे बाळ तू लहान आहे अजून, तुला समजायला वेळ लागेल. ठीक आहे, तू म्हणतो ते ठीक आहे. असं म्हणजे अशा तऱ्हेने आपण कुठं इतकं निर्भीड राहिलो. आणि शंकरराव मुख्यमंत्री झाल्यावर मग काळे साहेब म्हणे, आता हे सांगितलं पाहिजे याच्यात. काळे साहेब म्हणे, भिसेला अध्यक्ष करा, हुशार आहे, वकील आहे, सगळं चांगलं आहे. आता मी म्हटलं आपलं कोणीच नाही, आपण कशाला सांगू म्हटलं, मला करा म्हण. आणि अपेक्षाच नाही ना, मी असा याच्यासारखा होतो 32-30 वर्षाचा, मी कशाला अपेक्षा करणार. त्यावेळेस सगळे पांढरे केस झाले पाहिजे, पटके टोप्या पाहिजे, तसे वयस्कर नाही असं आहे. आता मी गप्ती बसली दुसरीकडे, आपले भोसले होते, रघुनाथ भोसले, ते गेले होते काळे साहेबाबरोबर तिथं शंकररावकडे. आणि बाळासाहेब म्हणे हरशे अण्णाला करा उपाध्यक्ष. अच्छा. आणि काळे साहेब म्हणे बीसी साहेबाला करा. आता ते ठीक आहे म्हणे, ते असे पुढे गेले. अरे बाबराव इकडे, बाळासाहेब तू पण ये म्हणे. ते अरे तुलाच करीत होतो. अरे तू कोणाचं नाव सांगितलं? हर्षेचं. म्हणे मी बीसीचा. जाऊ दे यापेक्षा द्वारका काय वाईट आहे म्हणे, द्वारकाला करून टाका. आपण म्हटलं नाही, मला माहितही नव्हतं ते तरी स्वतः. आमचे भोसले सर पळत पळत आले माझ्याकडे. आमचा मित्र होता तो बंडखोरीत निवडून आला. अरे भाऊ आपलं नाव सांगितलं. म्हणजे कसं शक्य आहे रघुनाथराव, आपलं नाव कसं शक्य आहे? मोठे मोठे पडले रथी महाराज, आयुष्य घातलं त्यांनी त्यांच्यासाठी. आपण भांडत बसतो फक्त. नाही म्हणे आपलंच नाव सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी बैठक होती गांधी भवन मध्ये. जकेरिया साहेब पालकमंत्री होते. अच्छा. आणि जकेरिया साहेबांनी डिक्लेअर करायचं कोण उपाध्यक्ष राहील म्हणून. बरोबर. जकेरिया साहेब म्हणाले तरुण होना, चुलबुला होना, पढ़ा लिखा होना, चळवळ चलाने वाला होना. म्हणलं आलं येऊ राहिलं आपल्यावर आता इथं. मग आपलंच नाव येतं म्हणून. और मैं उपाध्यक्ष के लिए द्वारका पत्रिका का नाम सुझाव करता हूं. जाओ सूचक अनुमोदक. झालो मी बिनविरोध. अध्यक्षचंही तसंच आहे. मला अध्यक्षही मी म्हटलं मला व्हायचं नाही. बाकी ज्यांना वाटे दुसऱ्यांना व्हावं, मला नाही व्हायचं. मला मी केलं तर होईल, नाही तर मी मला म्हणतो तू उपाध्यक्षच राह. मला नाही राहायचं उपाध्यक्ष, मी सभासद राहील. केलं तर अध्यक्ष करा, नाही तर राहिलं. मी आग्रही धरीत नाही. तरी मला काळे साहेबांनी अध्यक्ष केलं. काजी सलीम खासदार होते त्यासाठी. हे आता असे प्रसंग आहे. आणि लढाऊ वृत्ती होती. आणि हे राजकारण डोक्यातच नव्हतं. अच्छा. हे झालं पाहिजे काय, अन्याय झाला तिथं. आपलं कृषी विद्यापीठ अकोल्याचं, तिथं आपल्या पोरावर अन्याय झाले. आपल्या पोराला ते त्रास द्यायला लागले. त्यांना काहीच काम करू देईना. त्यांना चांगलं हुशार असलं तर त्याला ठोकून काढायचं. मग त्यांच्या विरुद्ध पहिलं 72चं आंदोलन केलं. शरद पवार गृहमंत्री होते राज्याचे, राज्य गृहमंत्री होते. सुरुवात होती त्यांची. तिथे आंदोलन केलं. नाही, पण तुमचा जो राजकारणाचा प्रवास आहे तो एकंदरीत कसा होता? तुम्हाला म्हणजे हे अनपेक्षित घडलं की तुमच्या डोक्यातच होतं की बाबा मला अनपेक्षित? अरे आम्हाला काय ह्याची डोकी होती, काय सांगा तुम्हाला. आम्ही खेड्यातली माणसं, डोक्यात येणं बी अवघड राहतंय. बरोबर. ते जसं जसं आपोआप ते उपचत गेलं ते. अच्छा. पण ते आम्ही ते घेत राहिलो, एवढंच गनिमत आहे. आमच्या आई वडील अंगठे बहादर, सगळं गाव आमचं अंगठे बहादर होतं. काय काय आम्हाला कळणार आहे त्याच्यातलं.
मराठवाडा विकास आंदोलनाकडे यायचंय त्यापूर्वी मला हे विचारायचंय की तुम्ही शिवाजी हायस्कूलला जवळपास 8 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं, बरोबर? तर तुम्ही आज तुमच्या जी संस्था आहे तिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, पण तुम्ही कधी काळी वर्गात जाऊन उभं राहून विद्यार्थ्यांना शिकवत होता. तर त्या शिक्षिकेच्या भूमिकेने तुमच्या नेतृत्वाला काय दिलं? आणि आजचे जे द्वारका भाऊ आहे, ते द्वारका भाऊ आज असते का जर ते शिक्षकच झाले नसते तर? नाही, त्याच्यात काय आहे, शिक्षकामुळे एक मला स्टेज आला, अच्छा. मला बोलता येऊ लागलं मुलांशी. बरं, मुलं सगळी खेड्यातलीच होती ना तिथं बरोबर. आमच्या शिवाजी हायस्कूल मध्ये. हो. आपल्या आजूबाजूची सगळी मुलं. मग ती जवळ बसायचे, गप्पा मारायचे, त्यांच्याशी चर्चा करायचं, व चांगलं शिकावं असं म्हणताय. हेडमास्तर फार हुशार होता, मुदने भोसले म्हणून. ते मग त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. बरं. मी 4 वेळेस नोकरी सोडली तेवढ्या काळात. अच्छा. मला म्हातार म्हणायचं आमचं, अरे आपल्या भाकरी नेल्या तर त्या इतके पगार मिळते मला. मी जिल्हा परिषद शाळेत नोकरी केली, 40 रुपये पगार होता. किती? 40. 40 रुपये ते सोडून द्यायला लावलं. अशी परिस्थिती होती आपली त्या काळात. आणि मग मी शिवाजी हायस्कूलमध्ये रमलो. मग मी ती जागाच मला त्यांनी सांगितलं, तू इथं सभा घ्यायचा, काय करायचं, अच्छा. प्रोग्राम घ्यायचा. मग तिथंच आमचे सगळे विचार मंच सगळे तिथंच सुरू झाले आमचे. आणि मी तिथंच पहिला औरंगाबाद जिल्ह्याचा शिवजयंती सुरू कर. अध्यक्ष, अच्छा. पहिला सुरू करायला बरेच होते. आमची प्रचंड गर्दी होती. बर. आमचे निकम गुरुजी शिवाजी हायस्कूलमध्ये होते, ते पृथ्वीराज चव्हाण होता, आपलं पवार, खैरे होता, बरेच मंडळी, अशी अनेक नामांकित मंडळी होती. दुधगावकर होते, मोरे होते, असे अनेक लोक. त्याच्यामुळं त्यांनी माझंच नाव अध्यक्ष अध्यक्ष म्हणून दिलं. आणि मोठी पहिली मिरवणूक मोठी काढली शिवजयंतीची. अच्छा. आणि हा क्रांती चौकाचा पुतळा आहे. अच्छा. हा आम्ही साहेबराव पाटील डोणगावकर, कैलास आबा पाथरी, आपलं चिगटगावकर, आणि ते आपले नगराध्यक्ष होते, मुस्लिम होते. बर. आलफ का होते बा नगराध्यक्षाचं नाव. तेव्हा त्यांनी फार मदत केली शिवाजी पुतळ्यासाठी. आणि आम्ही आणि सगळ्या संस्थाकडून, म्हणजे बाहेरच्या कारखाने वगैरे त्यांच्याकडून थोडा थोडा पैसा घेतला. आणि तिथं तो पहिला पुतळा होता तो आम्ही बसवला. आता हा दुसरा पुतळा बदलून बसवला. शिक्षकामुळे तुम्हाला स्टेज डेअरिंग आली. ट्रेनिंग आलं, अभ्यास करावा लागत होता, विचार मांड पोरासमोर. कमी पडलं नाही, मी कधी कमी पडलो नाही. मला इतिहासात भयंकर मजा यायला लागली. अच्छा. पुस्तकं वाचायला लागलो. मग आणि ते पहिलवानाला कुठं घुटण्यात राहते म्हणे. मी पण तिथं पाहिलं की आतापर्यंत जगामध्ये ज्याच्या मनगडात ताकद आणि डोक्यात बुद्धी त्यांनीच राज्य केलं. बरोबर. मग आपण तसं पाहिजे, म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे. मग आता मी उदाहरणं द्यायचो. वसुदेव सुतम देवम कंस चानुर्मर्दनम देवकी प्रमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. काय याचा अर्थ लोकांना माहित नाही. लगेच जे म्हणते त्याला माहित नाही. तुम्हालाही माहित नसेल ते बी सांगतो तुम्हाला मी. कारण तेच सांगतो की कृष्ण हा पहिलवान होता. कंसाची मोठी, आता हे वाचन केल्यामुळे मोठं व्यायाम हे होते, स्टेडियम होतं मोठं, आणि चांगलं व्यायाम मल्ल होते त्याच्या. चानूर हा त्याचं नाव येतं ना, चानूर मर्दनम, म्हणजे तो त्या काळातला सर्वश्रेष्ठ पैलवान होता. आणि मग कृष्णाची आणि एक मुष्टी होता, कृष्णाची त्याची लढत झाली तर कृष्णाने चारून मर्दन केलं, त्याला खतम केलं. म्हणून ते बुद्धिवानही होता आणि भीम तसा. बरोबर. सर, मराठवाडा विकास आंदोलनामध्ये तुम्ही सक्रिय होतात. मला हे विचारायचंय, त्या काळातलं आंदोलन कसं व्हायचं आणि आत्ताच जे तुम्ही आंदोलन, आता रिसेंटली आपण बघतो जंतर मंतरवर स्टुडंट प्रोटेस्ट झाला, तर मला पहिले हे जाणून घ्यायचं की त्या काळातलं आंदोलन कसं राहायचं. आता तिथं फार फरक. आम्हाला कोणी खायला बी देत नव्हतं. अच्छा. काही नव्हतं. आम्ही पोरं जमून त्याच्याच भाकरी खायचो हे करा. आता तिथं त्याच्याबद्दल वाद आहे. एवढे मुलाला खाना कोण देत होतं? बरोबर. कुठं? जंतर मंतर मध्ये. त्याच्यावर अलिगेशन आहे. कोणावर? दिपकेवर. बाहेरून फंडिंग.
नाही नाही, इथून जायचे औरंगाबादून माल गेला. ते किती लोकांना माहितीये. ते काय म्हणते, झुमका काय म्हणते ते, झोमॅटो. जो मिळतो हा, त्याच्यावर ऑर्डर करत होते. त्याच्याबरोबर सगळ्या सगळ्या लोकांनी पाठवलं तिथं. हो. त्यामुळे तो सक्सेस पण सर, नुसता दिपकेच नाही, तो तर पुढे होताच, पण सगळ्या समाजानं त्याला. आणि पाठिंबा दिला. याचा अर्थ समाजात किती रोष आहे या सत्तेच्या विरोधात. बरोबर, यावरून स्पष्ट होते. हा, आणि आता तरी त्यांनी शेवटी हे पहिल्यांदाच केलं असतं तर काही झालं नसतं, आंदोलन झालं नसतं, नाचक्की झाली नसती, काही नसतं. पण अशा भरमीत होतं की आम्ही एकदा हे केलं, आमचा मंत्री बदलत नाही, झाली सुरू. ही पण- परिस्थिती, इतका गर्व नसला पाहिजे जनतेपुढे. जनता ही सर्वश्रेष्ठ आहे, बरोबर. देवापेक्षा बी श्रेष्ठ आहे जनता. म्हणून म्हणे देव काय काना झाला पण गाव विरोधात जाऊ नये, अशी म्हणे. बरोबर. म्हणून जनता ही श्रेष्ठ आहे आणि जनतेच्या याला प्रतिसाद आम्ही मिळणार आहे शेवटी. आता ही एखाद्या वेळेस मला असं वाटतं सिलोन, बांगलादेश, नेपाळ ही परिस्थिती इथं ना हो. बरोबर, नेपाळची झालं. अशी परिस्थिती म्हणून फार वाईट आहे दिवस. आता परवाच एकाने सांगितलं, जळगावचे कुलगुरू होते, माझे कुलगुरू ठाकरे, त्यांनी सांगितलं की मी 90 वर्षाचा आहे, पण मला वाटतं की आपण मरावं. म्हणून ही परिस्थिती पाहून असं वाटतं नाही, जगलं पाहिजे. अच्छा, त्याचा विरोध करायला. हा, तरुणाला उभं केलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे काय अन्याय कसं आहे, आणि याचं घातल्याशिवाय मी मरणार नाही. बरोबर. नाही, आता आशा तर तीच आहे, आपले तरुण. हे असं म्हणू नये, कारण की माझी संघटना सगळी त्यांचीच आहे. अच्छा, बरोबर. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, मी सिलेक्शन बोर्डाचा चेअरमन. अच्छा. मी आता परवाच माझी याची शिक्षण संस्थाची निवडी मराठवाड्यातली महाराष्ट्र, त्याचा अध्यक्ष, त्याच्या अगोदर मी कार्याध्यक्ष होतो, आता अध्यक्ष झालो. आंदोलनाचा मराठवाडा विद्यापीठ मुसा, मराठवाडा युनिव्हर्सिटी स्टुडंट असोसिएशन, मुसाचा मी अध्यक्ष होतो त्या आंदोलनाच्या काळात. अच्छा. हा, म्हणजे आणि पूर्ण मराठवाडा पिंजून काढला होता. मी, काळे साहेब आणि बाळासाहेब हे शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी, याच्यासाठी कळणार आहे त्याच्यातलं. बरोबर, मतभेद असायला हवे पण मनभेद नसावे, हा तुमचा विचार तुम्ही कायम जपला, बरं का. आणि महत्वाचं सांगायचं झालं की तुम्ही एका विरोधकालाही तू माझा मित्र आहे म्हणून तुम्ही मदत केली, तो एक क्षमता आहे. पण तुम्ही हे कसं जपलं, आणि आता जर आपण बघितलं आत्ताच्या राजकारणात हे जवळजवळ अशक्य झालेलं आहे, बरं का. पण मग ह्या गोष्टीतनं आजच्या नेत्यांनी काय शिकायला हवं असं तुम्हाला वाटतं? आजच्या नेत्यांना थोडं तरी स्वयंभूपणा पाहिजे. काय पाहिजे? स्वतःचे विचार आणि थोडा बोलण्याचा बी प्रयत्न केला पाहिजे. आता बोलतच नाही म्हटल्यानंतर, आता आमचे अशोक चव्हाण गेले, कोणी विचारतं का तिकडं? कोणी नाही. जे गेले. आता आमचं मोदी साहेबाचं असं होतं की काँग्रेस मुक्त करीन भारत, तर त्यांनी भाजप युक्त करून टाकलं काँग्रेस. बरोबर आहे. सगळे. पात्रीकर सर, तुम्ही अनेक मोठ्या मोठ्या पदांवर काम केलं, अनेक जबाबदाऱ्या पेलवल्या. लोक पण एकच बोलतात की जेव्हा पण आम्ही पात्रीकर सरांना भेटतो तर आम्हाला पद कधीच जाणवत नाही, जो भेटतो तो माणूस भेटतो. तर इतके पदांवर तुम्ही काम केलं, तुमच्यापर्यंत अहंकार कसा पोहोचला नाही? तत्व काय यामागे? सांगतो ना मी तुम्हाला. मला भेटणारा माणूस मी असं समजतो की तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अच्छा. आपण लहान आहोत. बरं. आणि त्याचं सगळं प्रेमानं ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आणि त्याचं समाधान झाईपर्यंत त्याच्याशी बोललं पाहिजे. बरोबर. एवढंच असलं की त्यालाही बरं वाटतं. नाही तर मग मी शहाणा आहे, मी अमुक हे, याला काय समजतं नाही. आपण आपलं, मी सगळे व्याख्यानं अटेंड करतो औरंगाबादची. बरं. आणि खाली बसतो प्रेक्षकामध्ये. कधी कधी पाहतो कोणी वर बोलून घेतं, पण मला काही लाज तेच काहीच वाटत नाही कशाची. त्या कोणत्याच गोष्टी आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल
तर कुठेही जिथं मिळेल तिथं गेलं पाहिजे. बरोबर. ते कुराणमध्ये एक हे याचं मोहम्मद पैगंबरचं वाक्य आहे बर. कि इलम हम्म. दुनिया के कोई भी कोने में हो तो जाके हस्तगत करो. पण ज्ञान ज्या ज्या कोपऱ्यात असेल त्या त्या कोपऱ्यात जाऊन तुम्ही ते हस्तगत केलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. म्हणून ज्ञानाला फार सगळ्यात आता आता सगळं काही आहे. आता तुम्हाला गंमत सांगतात, मला लोक नाव ठेवतात 33 कोटी देव आहे. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस घोषणा कशा होत्या? 33 कोटी जनतेचा विजय असतो. पण तुकाराम पाटील इथं त्यांच्या अंगात जो शर्ट आहे त्यांच्या लग्नात होता का विचारा बरं? ते भक्त आहे देवाचे, होता का तुमच्या लग्नात? आणि आम्ही स्नान करीत नव्हतो, हे बी आलं पाहिजे त्याच्यात. त्याच्यात येऊ लागलं ना, आम्ही लहानपणी स्नान करीत नव्हतो. करीत होतो का आपण स्नान? सगळ्याच्या खेड्यातल्या सगळ्या माणसाच्या अंगावर जनावर फिरत होते. म्हणजे काय म्हणते तुम्ही त्याला? सरपटणार. वा. अच्छा. वा. एवढ्या कमरावर इकडे 8-8 दिवस आंघोळ करायची नाही. महिलाची तर इतकी वाईट परिस्थिती होती. मुलीना किंवा एखाद्या सुनेना माखन, माखन शब्द माहिती का तुम्हाला? काय आहे? माखन म्हणजे तेल. तेल. ते कधी लावलं डोक्याला तर कोलाटीने तुला काही कळतं का? हे खर्च वाढतो, हे करतो. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आपल्या जनतेची होती. हे कोणी सांगत नाही. कपडे नव्हते अंगावर. तुम्हाला माहिती नीळचं आंदोलन झालं कुठं? महात्मा गांधींनी केलं. बर. नीळच शब्द तो याच्या शेतात काम करणाऱ्याचा. तर ती एक महिला गेली नाही. आणि मग ती कस्तुरबाने विचार केला की महिला कशाने आल्या. तर मग तिनं म्हटलं आपण संध्याकाळी जाऊ सगळे. कस तरी वाटतं सांगायला की ती गेल्यानंतर कपडेच नव्हते. एकच कपडा, ते सगळ्या जिला बाहेर जायचं घालून जायचे. इतकी वाईट परिस्थिती होती आपली देशाची. ही पण नाही तर लोक म्हणते 60 साल में क्या किया, हे किया. जनता उपाशी होती, अन्न वाचून मोहताज होती. आणि म्हणून वसंतराव नाईकाने सांगितलं की मी पाणी नसलं दुष्काळात 72च्या पाणी नसलं तर घामाच्या थेंबापासून आम्ही अन्नधान्य उत्पन्न करू, पण लोक उपाशी मरू देणार नाही. आणि तेव्हापासून हरित क्रांतीला सुरुवात झाली. 33 कोटी लोक देव असताना तेवढे उपाशी मरत होते, अन्न वाचून मोहताज होते, उठायचे. आता 146 150 कोटी लोक आहे, एक उपाशी नाही. आणि उपाशी कोण राहील? कोण? आता लोक म्हणतात नाही खरं, उपाशी जो काम चोर आहे, ज्याला काम करायचं नाही तोच उपाशी राहील. पण जो मेहनती आहे, कष्ट करणार आहे, तो कधी उपाशी राहू शकत नाही. तुम्ही तो पण तसे बघितला, आताच पण बघताय पात्रिकेत सर. मला हे आवर्जून विचारायचं तुम्हाला की तेव्हाच्या काळातले नेते आणि आत्ताच्या नेत्यामध्ये काय फरक काय सांगू? मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो ना, हे माहित तुम्हाला? उपाध्यक्ष होतो. माझी औरंगाबादला राहायची सोय होती का? नंतर मला गांधी, बॅरिस्टर गांधी, फर्ग्युसन ट्रॅक्टरवाले, त्यांनी काही काळ 1000 रुपये महिना दिला. औरंगाबादला राहाय, ते लोकांची कामं कर. इथं बाबूराव कदम, MGM वाले, गंगाभाऊ, आपले गंगाभाऊ, धाकटा भाऊ, त्यांनी सांगितलं मी पण तुला जेव्हा अडचण पडेल तेव्हा पैसे. तेव्हा कुठं मी तिथे राहायला गेलो. आताचा जिल्हा परिषद सदस्य गाडी घेऊन फिरन. हा फरक आहे. आमचे बाबूराव जाधव होते, मानकर होते, आपले कुठले पानवडचे. अच्छा. हा, काय होतं त्यांची परिस्थिती? काहीच नाही, पायीच फिरायचे. आणि आता चमत्कार झाले, वेगळी दृष्टी आली. आणि आता तसे राहू शकत नाही लोक, काही तशाला किंमत देत नाही. चांगल्या माणसाला कवडीची किंमत नाही. आता मी थोडं विषयांतर करतो. जेव्हा मराठवाडा विकास आंदोलन होतं, तुम्ही ते सांगितलं की तुम्ही जेलमध्ये होते आणि त्याच दिवशी तुमचं लग्न होतं.
त्याबद्दल थोडस सांगा, नेमकं तो काय किस्सा होता? मंत्रिमंडळाची बैठक होती औरंगाबादला 74ला. बैठक असल्यामुळं आम्ही सगळे पोरं मोर्चा काढला त्या कशावर, मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बरं. मोठा मोर्चा काढला. काही घोषणा दिल्या, हे केलं. तर त्यांनी मग सगळे याच्यात टाकले. आता मी जायला लागलो, ते पोलीस म्हणतो तुम्ही कशाला आता, नाही बरं दिसत नाही ना. नाही म्हणलं, मला हे लोक, मला मी जर म्हणायचं हे लोक काय म्हणते, तुम्ही राहिले माग. मी झालं म्हणलं, ते याला तिकडे जातात मस्जिद पाडायला आणि इथून गाडीत बसते वापिस येतो मनमडून. तसं नाही चालणार म्हणून, मला तर लढावंच लागल. बरोबर. मी गेलो मग त्याच्यात. आणि त्यामुळे तिथं काय, मग आमचे बैठकी व्हायच्या ना आत कुठं जेलमध्ये. काय मस्त, कोणी गाणे बजाने, कोणी विचार, काय कसं करायचं, ते बरेच दिवस चालले. मग आमचं लग्न आलं जवळ, कशाचं काय, गावात दंगल सुरू झाली. अजून ते पक्क झालं. मग शेवटी कुंटे म्हणे, आता आपण शेवटचा प्रयत्न करू, विठ्ठलराव कुंटे. मग त्यांनी आणलं, काय केलं कोणाला माहिती. मला घेऊन आले तिथून जेलमधनं घरी आले. बरं, मग दुसऱ्या दिवशी लग्न लागलं. बरं. लग्न लागल्यावर फोन आला वसंतराव नाईकचा की आपली बैठक आहे, तुम्ही आलंच पाहिजे. अच्छा. बसलो गाडीत, तिला आणून घरी सोडून दिलं आणि बसलो आणि गेलो निघून. आणि आमचं ते काय म्हणते, सत्यनारायण नाही, काहीच नाही अजून. त्याच्यातच तुम्हाला तिकडे. पण तुम्ही खूप महत्वाची गोष्ट बोलला सर, की तुम्ही म्हणजे जेलमधने आलात, लग्न केलं आणि परत बाहेर गावी गेला. त्याचं आपण जे बघतोय की बरेच तरुणांना मुली भेटत नाही लग्नासाठी, कारण की बऱ्याच मुलांचं किंवा मुलींच्या आई वडिलांचं म्हणणं राहतं, बाबा तुझ्याकडे घर पाहिजे, स्वतःची गाडी हवी. आणि तिचं स्वतःचं म्हणजे त्या मुलीचं वडिलांचं स्वतःचं घर 50-60व्या वर्षी होतं. बरोबर. पण तो अपेक्षा करतो की 25-30 वर्षाच्या मुलाचं स्वतःचं घर हवं. अगदी बरोबर आहे. बरोबर. अगदी बरोबर. पण तुमच्या काळात तुम्ही जर सांगितलं की मुलगा जेलमधनं येतोय, लग्न करून परत जातोय. आमचा सासरा कॉम्रेड होता, अच्छा. कम्युनिस्ट होता. अच्छा. त्यामुळे ते त्यांची वैचारिक पातळी क्रांतिकारी होते. ते मी काय वाटलं ना त्याला, मला लोक म्हणे याला काय याच्याकडे काही नाही, कसं काय पोर, अरे ते कर्तव्यवारे म्हणे, जिल्हा परिषद सदस्य म्हणे, होईल म्हणे काहीतरी पुढं. पण मग सध्याच्या मुलींच्या आई वडिलांना तुम्ही काय सांगणार? मुलीच्या आई वडिलांना सांगणार की, आता मी अगदी मुलाच्याच बापाला सांगणार, बरं, की बाबा मुलाला व्यसनापासून दूर ठेवा. एवढंच एक काम केलं तर मी त्याला सर्वात मोठा देशभक्त समजेल. अच्छा. कोणला? मुलाच्या वडिलांना. तोच क्रांतिकारी. कोण? जो निर्व्यसनी पोरे आवडत चांगली ठेवीन तो. त्याच्यापेक्षा कोणताही भक्त नाही देवाचा मोठा. कोणापेक्षा? जो मुलांना निर्व्यसनी ठेवेल. आता तुम्हाला गमत सांग, विकास म्हणजे काय, कोण सांगेल मला? विकास म्हणजे काय? विकास धरणं, विकास म्हणजे गाड्या, विकास म्हणजे रस्ते, हे याला विकास तुम्ही म्हणत असाल. आणि तुमची अवलादी जर त्या रस्त्याच्या बाजूला पिऊन पडत असतील इकडे इथं तिकडं, त्याला विकास म्हणणार का तुम्ही? म्हणून हा प्रश्न अगोदर महत्वाचा आहे. बरेच लोकांसोबत मी चर्चा केली असताना बरेच जण मला बोलले की द्वारका भाऊ हे चालतं फिरतं वाचनालय. तर एवढं तुमचं शेड्यूल बिझी असताना तुमचं अतूट नातं आहे पुस्तकांसोबत. मला हे विचारायचं की बरेच जण बोलतात की जेव्हा पण सर भेटले की नवीन लेखक, नवीन विचार, नवीन पुस्तकं असतात. तर तुमच्यावर असा कोणत्या लेखकाचा पुस्तकाचा असा प्रभाव पडलाय का की ज्याच्यामुळे तुमचं पूर्ण जीवन बदललं? आता असं पुष्कळ सांगता येईल मला. आता जसं मी एक उदाहरण देतो, कारभारचं पुस्तक वाचलं पाहिजे सगळ्यांनी. त्याला मेहनत करायची, कष्ट करायची आणि मोठं व्हायचं. बरं. त्यांनी वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. कारभार हा एक याचा मुलगा होता, निग्रोचा. आणि त्याची आई एका वॉशिंग्टन नावाच्या माणसाकडे विकत घेतलेली होती त्यांनी. बरं. गुलाम होती त्याची, ती काम करीत होती. बरं. पण पूर्वीच्या काळात गुलामालाही जसे आता जनावर चोरून नेतात तसे गुलाम पण चोरून न्यायचे. तशात त्याच्या आईला चोरून नेलं. बरं. आणि तिकडे दुसरीकडे विकून टाकलं तिला. कोणाला? त्याच्या आईला. त्याच्यामुळे पोरग झालं. बरोबर. आणि मग या पोराचं त्याचा मालक होता वॉशिंग्टन, तो जरा चांगल्या विचाराचा, मनमिळावू, दयाळू होता. बरं. त्याला वाईट वाटलं की मग त्यांनी या पोराचं शिक्षण केलं.
कोणाचं कारवारचं. चांगलं शिक्षण केलं, 4थी पर्यंत शिकवलं. तिथे शाळा नाही, मग दुसरीकडे पाठवलं. तिथे त्याला कोणी घेईना, ते निगरू हे अमुक हे. हे म्हणे बाबा याने अनेक ठिकाणी फिरला, वशिले लावून त्याला तिथं ऍडमिशन दिलं. बरं. मग तिथं हा सगळ्याचं काम करायचं. नंतर तो हायस्कूलला गेला, कॉलेजला गेला, तर तो तसा राहिला नाही. तसं त्याने फुकट खाल्लं नाही. ते आता असं सारखं म्हणलं नाही की आम्हाला आमच्या याच्यात आळाया हे नामुक हे तमुक हे. त्याने स्वतः त्या वसतिगृहात काम केलं. भाजी स्वयंपाक निवडायचं, भाजी तोडायचं, भांडे घासायचं, कपडे धुवायचे, बरं. शिलाई मशीन अच्छा. ते पण. आणि नवीन नवीन ते डबे वगैरे काही असायचे ना, त्याच्यातून नवीन नवीन वाद्य पण तो निर्माण करायचा. अच्छा. आणि त्याने मग मोठा झाला, त्याचा सत्कार करायचा ठरला. बरं. मग वॉशिंग्टनला. बरं. त्याच्याजवळ काही कपडे नव्हते. त्या मित्राने एक ड्रेस आणून दिला. ते म्हणे मी नाही घालत, मला कस तरी होतं. बरोबर आहे. कसं तरी वाटतं, मी नाही घालत. नाही नाही घ्यायला म्हणे. म्हणजे अशी परिस्थिती होती कोणाची, कारवांची. परंतु त्याने अमेरिकेची कृषी व्यवस्था बदलून टाकली. अमेरिका स्वयंभू केला याच्यात, कृषी कृषी याच्यामध्ये. त्याने टमाटे लोक विष समजायचे त्याला, टोमॅटोला. बरं. ते खाऊन दाखवले. शेंगदाण्याची तीच गत तयार करण्याच्या, सोयाबीन कसं वाढेल या सगळ्याचा त्यांना अभ्यास केला आणि त्याच्यावर संशोधन केलं आणि डेव्हलपमेंट केलं. त्याने शेती ही पूर्वी मजुरातर्फे व्हायची. खोदून खोदून टिकवा काय गुलाम करायचे ते काम. बरोबर. परंतु याने सांगितलं की नाही, मी घोड्याच्या मदतीने आपण शेती करू. तर सगळे आजूबाजूचे परिसर थक्क झाला. असं कुठं होईत का? मग त्यांनी घोड्याला नांगर जुंपला, 2-4 घोडे लावले आणि त्या नांगराने बरीच जमीन त्या हजारो लोक तिथे जमले ते बघायला. आणि त्यांनी ते करून दाखवलं. असे अनेक किस्से आपल्याला सांगता येईल. आणि त्या पुस्तकाचा तुमच्यावर खूप प्रभाव पडला. हो. पण पात्रकेट सर, जर मी तुम्हाला आता विचारलं, जर तरुणांसाठी तुम्हाला काही पुस्तकं सजेस्ट करता येईल जेणेकरून त्यांचं पूर्ण थोडं सांगू, थोडं पानसरे. त्याने शिवाजी कोण होता एवढंच पुस्तक आहे. 1 घंट्यात तुम्ही वाचू शकता आणि साठवू शकता. ते वाचा. केशव सीताराम ठाकरे, बरं, प्रबोधनकार, त्यांचं पुस्तक आहे देवळाचा धर्म आणि धर्माचे देऊळ. ते वाचा. पुष्कळ वाचता येईल तुम्हाला. धर्माचे तुमचे सगळे पुस्तकं वाचा आणि त्याच्यात काय सत्य आहे ते जाणून घ्या. अक्कलीचा वापर करा ते वाचल्या वेळेस. जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवून वाचा. अशा अनेक गोष्टी सांगता येईल आपल्याला. तुम्ही प्रॅक्टिकल बद्दल बोललात, मला हे आवर्जून तुम्हाला सांगायचंय की जसं तुम्ही आता लोक इतके आयुष्यभर जोडत गेला सर, आता आपण बघतो की म्हणजे हुचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक सर्वे की 6 लोकांमधून 1 व्यक्ती हा एकटा राहतो. त्याला म्हणजे हेल्थ एन्झायटी, लोनलीनेस आहे. बरं का? सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर सगळे, पण त्याला बोलायला खरेमध्ये कोणीच नाहीये. तर मग याच्याकडे तुम्ही कसं बघता? तरुण म्हणजे आपण बघतो तरुण दिसतो, आपल्याला खुश आहे, पण तो एकटा आहे, आतून एकटा आहे, त्याला असं बोलायला नाही. आणि तुमच्या काळात कसं होतं, काही अडचण आली तर तुम्ही मित्राला जाऊन बोलल्याशिवाय ऐकतच नव्हतं ना कोणी. आता सगळं साहित्य आलं ना. बरोबर. कुठं घर बसल्या तुम्ही कुठे बोलू शकता. जगात कुठे समोर देखील तुम्ही चर्चा करू शकता. बरोबर. पण आता बरेच तरुण हे नुसते देखाव्यासाठीच मित्र आहे, यांचे खरोखर मध्ये मित्रच नाहीये. आता ऐकतो ना आपण, मित्राचेच फोन होऊ लागले ना सगळे. जिकडे तिकडे यानं असं केलं, तो तसा बोलला. मित्राचेच. आमच्या गावात सख्या चुलत भावालाच मारून टाकलं. पण यांना काय तुम्ही उपदेश करणार वाचांना? बरोबर. यांनी एक कोणतं पुस्तक वाचतात काही कळतच नाही. काय वाचन यांचं, काय बुद्धी. म्हणून बापाला मी म्हटलं की यांनी पोरं नीट आणि नाही राहत तर काढून द्यायचे घरातून. त्याच्यातून घरातून निघून जा. म्हणजे आमचं नवल सिंग नावाचं सभापती होतं. बरं. त्यांचं पालोदकरचं खूप चांगलं होतं. अच्छा. आमचे पालोदकर. बरं. परंतु पोराचं जमाना पालोदकरची. पोरग भांडायला लागलं. म्हातारे म्हणे असं चालणार नाही. काय चालणार नाही? मी बांधणार म्हणे. असं नाही म्हणे. नीट म्हणे करायच्या बाय. त्यांनी लगे बॅग घेतली बायकोला घेतली गेलं नाही. ही पोरामध्ये बी ही ताकद पाहिजे आणि बापामध्ये बी ही ताकद पाहिजे.
निघ म्हणायची. मग पोरग दारू पितो तरी लग्न करायचं म्हणतात. ते फालतू बेवडे राहतात तरी त्याचं लग्न करायचं आहे. सगळं सत्यानाश चालला म्हणजे पोरीचा मुलीचं पण पण सगळा. बरोबर. हे नाही, जोपर्यंत मुलं चांगले राहत नाही तोपर्यंत काही काम करा ना हो, कोणतंही काय काम करा ना. आता लग्नच करायला पाहिजे असं कोण सांगितलं? यांच्याच पोराच्या तक्रारी येतात, हेच मर्द आहे आणि बाकी सगळे दिले काय मग? बरोबर. या सगळ्या गोष्टी मर्द तो आहे जो समाज घडवतो, अन्यायाच्या विरुद्ध उभा राहतो. बरोबर. त्याने लग्न करो न करो, त्याला पोरं हो न हो. आम्ही म्हणतो मायावती मर्द आहे. सगळ्या यांना हरवून ती मुख्यमंत्री झाली. आमच्या शरद पवारला जे जमलं नाही ते तिला जमलं. ममता बॅनर्जी तिला कोण म्हणून मर्द नाही, बाई म्हणाल का तिला कोण? अरे 15 वर्ष तिनं राज्य केलं. हा, या कमिस्टला हाकलून. बरोबर. नाही तर तिथं कोणाची हिंमत नव्हती तिकडे जायची. ती मर्द नाही का? याला मर्द म्हणायचं. बरोबर. जसं तुम्ही बोललात, तुम्ही एक सुरुवात केलेली आहे थोडी चांगल्या दृष्टीने. मला असं वाटतं तुम्ही अनेक शाळा, महाविद्यालय, कृषी, नर्सिंग, फार्मसी, व्यवस्थापन, आता इंजिनिअरिंगचं कॉलेज सुद्धा सुरू केलंय. ही एक संस्था नाही आहे सर. माझ्या दृष्टीने मला असं वाटतं हे एक एका पिढीचं भविष्य बदलण्याची दृष्टी आहे. तर याचा जन्म कसा झाला आणि आता सांग. हा, बरोबर. आता जसं मागे मी सांगितलं होतं साहेबरावला की आपलं मित्र साधना होतं. मी मित्र साधनाच्या नावानं कॉलेज मागितलं, पण ते औरंगाबादला देण्यात आलं. अच्छा. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स औरंगाबादला देण्यात. बरं. आणि त्यावेळेस होते आमचे मित्र दिलीप वळसे पाटील. अच्छा. दिलीप वळसे पाटील आणि मी आणि किशोर पाटील, आम्ही एका गाडीत एका कार्यक्रमाला चाललो होतो परभणीला. बरं. आणि नेमका तो शेवटचा प्रसंग होता की ऑर्डर काढायचा. आणि त्याने मला सांगितलं ते अरे तुमचं ते नाव काय तुमचे? मी सांगायला लागलो तर किशोर पाटील म्हणे नाही याला नका देऊ म्हणे, म्हणला मला नका देऊ म्हणे. मी बसलं गपचूप, नाही तर राहिलं म्हणलं. मी काही वाद नाही घातला, पण त्यांना म्हटलं साहेब हे म्हणते तेही बरं आहे, पण मला इथं नको म्हणलं, शहरात मला खेड्यात दिलं पाहिजे. अच्छा. कारण की इथं अनेक कुटाने करून लोक शिकतील म्हणलं. खेड्यात मुलं तर शिकतील पण मुली शिकणार नाही म्हणलं. मला खेड्यात पाहिजे म्हणलं. आणि मग दुसऱ्या वर्षी, आता गंमत वाटेल तुम्हाला, रंगनाथ नाना त्यांचे साडूही कोणाचे? दिलीप वळसे पाटील. अच्छा. ते मी मोठे साडू आहे, सगळे साडू. त्यांना एक कॉलेज दिलं अजिंठ्याला. असे अनेक कॉलेज दिले, पण ते सगळे नॉन याचे होते. त्याला हे ग्रँड नॉन ग्रँडचे होते. माझं एकट्याचं कॉलेज ते ग्रँडवर होतं त्यावेळेस. एकट्याचं कॉलेज. म्हणजे पुढारी बी असे पाहिजे. बरोबर. एखादा असता मग साडूची बी 2 नावं घाला त्याच्या. बरोबर. हे करा, पण त्यांनी नाही, मला एकट्यालाच दिलं. तुम्हाला बघून दिलं, कर्तृत्व बघून एकट्यालाच दिलं. आणि त्यामुळे ते घेतल्यामुळं, जसा हा म्हणला ते शाळा कोणी घेत नव्हतं, जिल्हा परिषद ती शाळा आम्ही घेतली होती आमच्या मंडळाच्या नावानं, मित्र साधना. आणि असं सुरुवात झाली. पोरं शहाणे झाले, मोठे झाले. आता पुढची पिढी आताच्या पिढी मागच्या पिढीपेक्षा काकणभर सरस असते, आज माझं मत आहे, आजही मत आहे. त्या पोराने पहिलं हे तर होतच, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स होतच. डीएड काढलं, हे घेतलं फार्मसी, नर्सिंगचं, फार्मसीचं, बी फार्मसी, डी फार्मसी, एम फार्मसी, ते डबल घेतले. पुन्हा नर्सिंगचं घेतलं, बीएड होतं, MBA 2 घेतले त्याने. असं करून आता इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक महत्वाचं आहे. पॉलिटेक्निक यासाठी आता हे यांना कोणाला कळत नाही, सगळं पॉलिटेक्निक मध्ये मुलींनी जास्तीत जास्त भाग घेतला पाहिजे. कारण की वय लग्न आपल्याकडे इतकी तयार होईल, आपल्याकडे लग्न लवकर करतात. म्हणून 10वी पास झाली की आपल्याला याला हे करता येतं, कशाला? पॉलिटेक्निकला घेता. आणि 3 वर्षात ती डिप्लोमा होऊ शकते. त्याला इंजिनिअरिंग व्हायचं, त्यांनी पुढे शिकू शकतो. पुढे 2 वर्षात सेकंड इयरला त्यांना इंग्रजी आपलं इंजिनिअरिंगला हे मिळतं. म्हणून मुलीसाठी अत्यंत चांगलं हे पॉलिटेक्निक आहे.
ITI आहे. तुम्ही मुलींबद्दल बोलला सॉरी मुलींबद्दल बोललात. मला याला अनुसरून जे सध्याचं आपलं जंतर मंतरचं आंदोलन झालं, त्यामध्ये बरेच आक्षेप आले की मुली खूप अग्रेसिव्ह होत्या, मुलींनी असं बोललं तसं बोललं आणि मुलींना खूप टार्गेट करताय. बरेच जे सत्तेमध्ये आहेत ते म्हणताय की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं हे नाही, अशा शिकवलं कशा मुली दिल्या. पण आपण पहिल्यापासून मी लहानपणीपासून ऐकत आलो की मुलगी शिकली प्रगती झाली. पण आता आपण बघतोय की आपल्या मुली ह्या प्रगतीच्या म्हणजे दिशेने पुढे जात आहे, पण आपले लोक त्यांना नावं ठेवतात. तर याच्याकडे तुम्ही कसं बघताय सर? त्याच्याकडे हेच बघायचं आपण. यांच्या सत्तेला धक्का पोहोचायला लागला. त्यांना मुली शिकल्या काय बोलतात. अहो ज्याला राग आला त्याला त्याला राग आल्यावर तो बोलणारच ना. बरोबर. का बाबा हो चांगलं केलं तुम्ही असं म्हणणार का? अजून पेपर फुटू द्या असं म्हणणार का? हा, अरे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही तुम्ही सर्वांनी त्यांचे जितकं कौतुक कराल तेवढं थोडं आहे. बरोबर आहे. त्या बहादूर आहे मुली, त्यांना जास्त ज्ञान आहे, जास्त समजतं त्यांना. तुमचे मूर्खासारखे तुम्ही वागू लागले म्हणून. हे जर म्हणत असतील तर तुम्हाला असं शिकवलं का? असं शिव आमचं असं जे बाबा, मग तुम्हाला काय करायचं ते करा. तुमच्या मुली चांगल्या सांभाळा. आमच्या मुली असंच करणार. अन्याय झाला तर विरोधात उभ्या ठाकणार, सोडणार नाही. पात्रिके सर, एक सर्वे आलेला होता की लोक 8 ते 10 घंटे काम करूनही ते श्रीमंत होत नाहीये. आणि म्हणजे 90% लोक असे करतात की ते जवळपास 10 घंटे 8 घंटे काम करतात, पण ते एका विशिष्ट ठिकाणी पोहोचत नाही. पण त्यातले काही 10% लोक असे आहे की ते फक्त बुद्धीने चालतात आणि ते यशस्वी होतात. तर मग मला हे विचारायचंय तुम्हाला, आता तुमच्याकडे 50 वर्षाचा प्लस अनुभव आहे, तर कामाच्या किंवा श्रमाच्या पलीकडे जाऊन आपण असं काय करू शकतो की मला जे हवं ते मी अचीव्ह करू शकतो? सगळ्या गोष्टी मेहनतीनं होत नाही. बरं. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. पण पटो अगर न पटो, रस्ते करते वेळेस खडी फोडायचं काम कोण करतं? काही समाज करतो. बरोबर. पुन्हा तानात मे महिन्यात करतो, खडी फोडतो. त्याची गाडी गेली की त्या रोडवरून कधी. हा, शेतकरी चांगले चांगले धान्य पिकवतात, हे करतात. त्यांनी कधी महिन्यातून 4दा साखरे शिरा खाल्ला का? असं वाटतं का तुम्हाला? बरोबर आहे. मेहनत रात्रंदिवस कर. म्हणून मेहनतीनंच काही. मेहनत से बड़ी मुश्किल से झोपड़ी बनती है. मेहनत से क्या बड़ी मुश्किल से झोपडी बनती, ही कहावत आहे. म्हणून मेहनती बरोबर तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. अच्छा. अभ्यास केला पाहिजे, बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि नंतरच त्या मेहनतीला उतरलं पाहिजे. बरोबर. आता मी नेहमी आमचे भाऊ म्हणे, मी तर लय मेहनत केली म्हणून, मोठे भाऊ रात्रंदिवस काम केलं म्हणून. तुम्ही काय करता म्हणे? मग त्यांना पायाचं ऑपरेशन केलं. म्हणलं भाऊ तुम्ही मेहनत करीत होते त्यावेळेस तुमचं पायाचं ऑपरेशनची पाळी आली असते, तुम्ही केलं असतं का? कुठून करणार म्हणे? काहीच नाही ना म्हणे, पैसेच नव्हते ना म्हणे. मग आता कशामुळे आले म्हणलं? तुमच्या मेहनतीमुळे आले का म्हटलं? डोक्याचा वापर करावा लागतो, मेहनत करावी लागते आणि रात्रंदिवस मेहनत केली पाहिजे. हे नाही ठेवलं पाहिजे. आता हे काय करतात तुम्ही सांगतात ते, यांनी सवयी कमी केल्या पाहिजे. जे काम करतात त्यांनी, आता हे एवढी गिट्टी फोडतात, ते सवयी खूप आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते सक्सेस होत नाही. आणि सवयी असल्यामुळं, मेहनत केल्यामुळं माणसाची बुद्धी चालत नाही. चालते तुमच्या मत असं आहे, त्याला झोप येते, त्याला नशाही राहते, त्याला हे होत. त्यामुळे तो बुद्धीचा कधी वापर करीत नाही. तो म्हणतो मला 2 घड मिळाले, झोपायला मिळालं, कुठेही गण झालं, मला काही गरज नाही. तुम्ही जर म्हणलं त्यांना मेहनत करते, पवार साहेब आम्हाला कथा सांगायची. ते फिरत चालले होते तर ते एका आंब्याच्या झाडाखाली दोघं तिघं असे ढेकळं चुरा करून उशाखाली ढेकळं घेऊन झोपले होते. ते म्हणे, मी विचारलं अरे काय करता तुम्ही? मेहनत करा, कष्ट करा आणि काय करा म्हणे की असं घर बांधावं. ते म्हणे मग पुढं मग त्याचं करून काय? पुन्हा म्हणे सोफा वगैरे टाका, त्याच्यावर गादी टाका आणि मग काय करा? मग झोपा म्हणे. मग आता काय करतो म्हणे? आता तू झोपलेलं आहे म्हणे. एवढे कष्ट करायचे कोणा सांगितले म्हणे? हे करा ते करा. आता एक गमतीनं सांगतो, आता आजार वाढले, मेहनत कमी झाली, मग डॉक्टर काय सांगतो? आणि मेहनत पैसे मिळायला लागले, डॉक्टर काय म्हणतो?
फिरायला. गादीवर झोपायचं नाही, घोंगडीवर झोपा, सतरंजीवर झोपा, डॉक्टर गोड खायचं नाही. बरोबर आहे. ऐपत आली मला म्हण, आमच्यात ऐपत आली तोपर्यंत आम्ही हेच खात, बरोबर आहे. आणि आता खाऊ नका म्हणतात. हे कसं आहे म्हणून अभ्यासाशिवाय, म्हणून ते तुकारामानं सांगितलं, साध्य ते साध्य करीता सांगायचं कारण अभ्यास. तुकाराम आणि तुकाचा एक अभंग आहे, तुम्हाला पाठ आहे का नाही तो? शब्दाचे आमचे रत्न, शब्दाचे आमचे सर्वस्व, शब्दाचीच पूजा करू. शब्द आहे आमच्या जीवाचे जीव, आणि देवाचा देव शब्द म्हणजे ज्ञान. पण तुकाराम समजून घेतलं पाहिजे. मेहनत, तुकाराम फार मेहनती होते, फार कष्ट करीत होते. आता आता हे तरुणांनी घेतले, कष्टच करायचे नाही म्हटल्यावर ते मोबाईल तुमच्याकडे आलं ना, आपले पोरं आपल्या जवळ बसत नाही, ते तिकडे जाऊन पाहत बसते. कुठं त्या कोण पाहुणा आला याला बी त्यांना घेणे देणे नाही. कसं तुम्ही काही सांगितलं त्यांना पटत नाही, बरोबर. मग कसं हे करणार? म्हणून त्यांनीच तंत्रज्ञानाचा वापर, आता बरेच शिक्षण संस्था आल्या, सगळ्या ठिकाणी ज्ञान आलं, बरोबर. त्याचं ते स्वीकारलंच केलं, आत्मसात केलंच पाहिजे. बरोबर. आत्मसात केलंच डेव्हलपमेंट. बरोबर. नाही तर तुम्ही तसेच खडी फोडत बसणार, तसेच आवत चालून तेच बाजरी, तेच गहून, तेच मक्का, तेच कापूसून चालले मेहनत. बाप दाद्यापासून तेच, तिथलं तिथे तेच. मग इतक्या वेळात झाल्यावर बदल केला पाहिजे की नाही? विचार करायचा. आपले बाप दादा पण करतो, आपल्याला कसं काही मिळत नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे, वेगळं केलं पाहिजे. त्याचा विचारच करत नाही. आता डेअरीचा प्रश्न आहे, बकरीचा प्रश्न आहे. आता धुळ्याजवळ एक गाव आहे, आलमगाव असं काहीतरी गावाचं नाव आहे, बाजारगाव का असं. तिथं बकरे देते 2-2, 3-3 लिटर दूध. त्यांचं चाललं की तिथं संशोधन चाललं की 8 लिटर दूध दिलं पाहिजे. किती लिटर? 2 लिटर. असं संशोधन चालू, ते पाहिलं पाहिजे. मी तीर्थक्षेत्र बदलले पाहिजे म्हटलं ना, असे तीर्थक्षेत्र तिथं करतो. अण्णासाहेब शिंदे आहे ना, त्यांचा मुलगा अनिल शिंदे, ते बाकीचे तिथं कामं करतात ते हे होण्यासाठी. त्याला फंडिंग आहे सगळे, पण मेहनत करतात, कामं करतात, रात्रंदिवस तिथं खेड्यातच राहतात. बरोबर. आमच्या पाथरी एवढंच खेड आहे. म्हणून मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, आणि धोरणं ठरवली पाहिजे. बरोबर. आणि सरकारला समजून सांगितलं पाहिजे, बाबा हे करा तुम्ही, काही करून काही उपयोग नाही. हे केलं ना तर यांचं काय आहे, पैसे तिकडे मिळतात, तेच रस्ते करा तर चौकडे रस्तेच चालले. मी म्हणलं रस्त्याने बिल्डिंगच्या धुराने तुमचे डेव्हलप याला म्हणतात का? डेव्हलप शिक्षण, नागरिक स्वयंभू झाला पाहिजे, स्वतःच्या ताकदीवर तो उभा राहिला पाहिजे, त्याचे पोट भरण्याची ताकद त्याच्यात आली पाहिजे. त्याला दुसरीकडे सरकारकडे बोट पाहण्याची गरज नसली पाहिजे. अशा तऱ्हेचा समाज आपल्याला निर्माण करायचा, त्याला वेळ लागेल. आता हे म्हणतात लगेच करा, काही विद्वान लोक म्हणतात. आता मी सांगितलं की आपले लोक आंघोळ करीत नाही 4-4, 8-8 दिवस, त्याला कसं समजून सांगणार? एका स्पेन मध्ये कुठं एका राजाने ऑर्डर काढली की रोज स्नान करा, त्याच्या विरुद्ध मोर्चे निघाले. कोणाच्या विरुद्ध? त्या राजाच्या विरुद्ध. कसं स्नान करा सांगतोय? बरोबर. म्हणजे अज्ञानाला दूर करणं फार अवघड आहे, इतकं सोपं नाही. पण शिक्षण एक मार्ग आहे. शिक्षणाला जगात दुसरा कोणताच मार्ग नाही डेव्हलपमेंट. शिक्षणाशिवाय पर्यायच नाही. कोणी मोठं होऊच शकत नाही. ज्या समाजाला शिक्षण नाही तो समाज मोठा होऊ शकत नाही. ज्या घराला शिक्षण नाही ते घर मोठं होऊ शकत, देशाला ते देश मोठा होऊ शकत. बरोबर. मला यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे पात्रीकर सर. आताच आपण बघतो की ग्रामीण भागातले तरुण आता सध्या शहराकडे किंवा विदेशाकडे म्हणजे विचार करताय बाहेर जायचा, आणि ते शेतीपासून दूर होत आहे. पण तुम्ही शेती, ग्रामीण विकास आणि शिक्षणापासून म्हणजे खूप जवळ तुम्ही ह्या गोष्टी बघितल्यात. तुम्हाला काय वाटतं की आत्ताचे जे तरुण आहे त्यांनी शेतीकडे आपलं करिअर म्हणून बघायला हवं की त्यांचं फ्युचर दुसरीकडे, असं तुम्हाला वाटतं? आणि त्यातच एक जोडून त्याला मला विचारायचं आहे की जर तुम्हाला 20 वर्षाचा शेतकरी तरुण भेटला तर तुम्ही त्याला काय सल्ला देणार? त्याला हेच म्हणणार, तुझं शिक्षण काय झालं, त्या शिक्षणावर तू काय करू शकतो, तर त्याप्रमाणे त्यांनी. मी या मताचं नाही की आपल्या तरुणांनी तिकडे फॉरेन शिक्षण घ्यायचं इथं
आपल्या गरीबाच्या पैशावर सगळं करिअर तयार करायचं मग ते सोडून तिकडे जायचं. हे पटतं का तुम्हाला? बिलकुल नाही दिलं पाहिजे परवानगी. तिथल्या तिथंच तुम्हाला इथंच शिक्षण घेणं असेल तर इथंच राहावं लागेल. बरोबर. हे ठणकावून सांगितलं पाहिजे, तर तुमचे पोरं इथं राहतील. ना तेव्हा ज्याला जशी अक्कल आली तो गाव सोडतो, जास्त आली शहर सोडतो, आणि अजून जास्त आली की तो भारत सोडतो. फारच. पण शेतीकडे कसं बघायला हवं? करिअर म्हणून बघायला हवं का? करिअर म्हणूनच बघितलं पाहिजे. हे बी खरं आहे की अशा तऱ्हेनं सरकारच्या भरोश्यावर शेती चालत नाही, बरोबर. देवाच्या भरोश्यावर. म्हणून तुकारामानं सांगितलं की जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार संपला. आपल्या आपल्या ताकदीवर नवीन नवीन अनेक लोक करतात, त्याच्यावर केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. तीर्थक्षेत्र मत बदलले पाहिजे म्हणून तुमचीच यासाठी बोल. सांगतो. चांगली तिथं शेती शेती मेळावा. जाऊन पाहिलं पाहिजे, तळ केलं पाहिजे, शेततळ. ड्रीप केलं पाहिजे, स्प्रिंकलर केलं पाहिजे, झाडाचं अंतर कमी जास्त जे काय होतं ते सांभाळलं पाहिजे. आता खत तर आता पाठीवरून गाडी आणायची गरज नाही, आता थैलीत आणता येतं खत. जे पोत्यानंच खत आणतो ते हातात थैलीत घेता येतं आपल्याला. तेवढीच ताकद त्या पोत्यात जेवढी तेवढी त्याच्या हातात ताकद असते त्या खतामध्ये. याचा सगळा अभ्यास केला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं ते की आधुनिक जोड असली. तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे. बरोबर. आता सध्या आपण बघतो सोशल मीडियावर, म्हणजे सोबतचे मित्र आहे, एक मित्र सोशल मीडियावर टाकतो की बाबा मला चांगला जॉब लागला, मी आज गाडी घेतली, माझं लग्न आलं, तर दुसरा जो मित्र आहे तो बघतोय की माझ्या मित्राचं म्हणजे चांगलं होतं, तो कंपॅरिझन करायला लागतो की माझं तर आणखीन काहीच झालं नाही, माझं जॉब नाहीये, माझी खूप हलाखीची परिस्थिती. मग त्याचा तो दृष्टिकोन बघण्याचा आहे ना, काय होतं, तो स्वतःला मनातल्या मनात तो मरत राहतो, कमजोर होत जातो की अरे त्याचे वडील तर शिक्षक होते म्हणून त्याला पैसे लावले, माझे वडील शेतकरी आहे, माझ्याकडे पैसे नाहीये. मग तो काय होतो, ज्याच्यामध्ये जिद्द आहे पण तो असे फोटो बघितले किंवा मित्राचं ऐकल्यामुळे काय करतो, कंपॅरिझन करायला लागतो की बाबा माझ्या वयाचाच आहे पण तो सक्सेस झाला, मी आणखीन झालो नाही. तर अशा तरुणांना तुम्ही काय संदेश देणार? मी असं म्हणत असतो, मी जिल्हा परिषदचा पदाधिकारी होतो. बरं. त्यावेळेस पाथरीहून यायचो. बरं. चौक्याचा घाट आहे आमचा. चौक्याचा घाट माहिती? हो. तिथं त्यावेळेस बाई सरपणाचं मुळी घेऊन, वर्ग पाटकुळी हातात घेऊन ते औरंगाबादला जाऊन ती मुळी विकायचं. चौक घाटावर. हा, चौका घाट्यावरून तिकडं मुळी घेऊन पोरग पाटकुळी, आणि त्याला जी बाटली कमराला बांधलेली तिथं जाऊन ते, आणि तिथून पुन्हा ज्यांना घेतलं तो जिथं राहतो तिथं नेऊन टाकायची. मग तो कुठे असं कोपऱ्यात? हो. आता ते कष्ट मी म्हणत बायकोला, बघ तसे राहते का तू तू चांगली ठेवलं की नाही तिला त्याच्यापेक्षा, कोणापेक्षा, त्या बाई. त्या बाईपेक्षा. हे विचार का मी हे नाही सांगत की बाई विमानात बसून फिरते इकडे, तिने सांगत नाही, सांगायचं बी नाही ते. ती म्हणून मग मला बी फिरायचं. तर अगोदर हे सांगितलं पाहिजे की नीट राहा, आपोआप तुम्ही त्या फिरतात तर तुम्ही फिरणार. मी आमच्या प्राध्यापिका आहे, मी म्हणतो बाबा हे 1-1 लाख 2-2 लाख रुपये पगार घेतात, का घेतात? अभ्यास केला, पीएचडी झाल्या, हे झालं म्हणून घेतात. त्या काही घरात बसून थोडंच होतं ते. म्हणून त्यांनी पण बुद्धीचा वापर केला पाहिजे. समाजात आता हे पहा, समाजातूनच पैसा मिळतो, बरोबर. आणि म्हणून पैसा मिळतो तर समाजासाठी त्याच्यातला काही खर्च केला पाहिजे. निदान 25% खर्च समाजासाठी केला पाहिजे. जसं टाटाचं काय उत्पन्नाचं कशी गंमत आहे माहिती का तुम्हाला? त्यांना 100 रुपये कमावले तर 66 रुपये तो समाजावर खर्च करतो. कितीवर? म्हणून तो जगाच्या याच्यात दिसत नाही की नंबर एक श्रीमंत आहे म्हणून. तो समाजात काम करतो. त्यांना मंदिर बांधले नाही आता. बरोबर. कुठं काही हे कोणी टाटा मंदिर, बिर्ला मंदिर असे हे मंदिर त्याने हे नाही, टाटाने नाही केले, बाकीच्यांनी केले. त्यांचे हॉस्पिटल्स कॅन्सर हॉस्पिटल हे सगळं हे असं हे धरून केलं पाहिजे. बरोबर. बरोबर. पात्रिकेर सर, तुम्ही आता बरेच अनुभव तुमचा सांगत राहिला, पण जर तुम्हाला संधी भेटली आणि जो तरुण द्वारका भाऊ होते, जर त्यांना भेटायची संधी भेटली, तर तुम्ही त्यांना काय आयुष्याचा सल्ला देणार जो तुमच्या अनुभवातून तुम्हाला आत्ता उमजला या वयात? मेहनतीशिवाय काय सांगणार बाबा? मेहनत केलीच पाहिजे, डोकं ठिकाणावर ठेवून केली पाहिजे. नुसतं 2 बैलासारखी मेहनत करू नये. अभ्यास पूर्ण मेहनत करावी, नक्की फळ मिळेल तुम्हाला. बरोबर. आणि तीर्थक्षेत्र बदल जिथे चांगल्या गोष्टी होतात तिथे जाऊन बसलं पाहिजे, फिरलं पाहिजे. साखर कारखान्यात तयार होती, साखरे तिथे गेलं पाहिजे. मंदिरात गेल्यापेक्षा तिथे थोडी अक्कल येईल. ऊस कसा, आता माझ्या ऊसावर कोणी आलं तर त्याला सांगन बघा आमचा ऊस कसा आहे,
माझा ऊस मी 70 ते 80 टन काढू शकतो एकरी. बरं. मी बऱ्याच ठिकाणी मी कोल्हापूरहून रोप आणली. अच्छा. हा. म्हणजे नवीन नवीन प्रयोग हो, करत हो. नाही. नवीन नवीन व्हरायट्या. अच्छा. बरं. पात्रिकेय सर, आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. तुम्ही अनेक पदावर काम केलं. तुम्हाला 2025 ला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार भेटला. आणि तो पहिला द्वारका भाऊ जो म्हणजे भाषण करता येत नव्हतं म्हणून दुसऱ्यांना पुढे पाठवत होते. आणि आजच्या सिच्युएशनला त्यांना कृषी रत्न पुरस्कार भेटतोय महाराष्ट्र राज्याचा. तर इतका मोठा प्रवास आहे, इतकी मोठी संस्था आहे, इतके लोक तुम्ही तुमच्या सोबत जोडले. जर मी तुम्हाला विचारलं द्वारका भाऊ पाथरीकर यांचा द रिअल प्रवास एका वाक्यात सांगायचा झाला तर तुम्ही काय सांगणार? अण्णासाहेब शिंदे, शरद पवार चे मोठे बंधू, आप्पासाहेब पवार, विजय अण्णा बोराडे, डॉक्टर कापसे आंब्याचे, ही सगळी तज्ज्ञ मंडळी बरोबर माझा संपर्क आला. त्यांच्या बरोबर अनेक वेळेस राहिलो आम्ही. शेतात फिरलो, गाव एकरात फिरलो. अशा तऱ्हेने या नेते बरोबर त्यामुळं कळायला लागलं आपल्याला. नवीन गोष्टी हा, उमजत गेल्या. सगळं, हा. कष्ट केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, जिथे जिथं चांगल्या गोष्टी त्या अनुभवल्या पाहिजे आणि त्या स्वीकारता आल्या तर स्वीकारता पाहिजे. बरोबर. या नोटवरच आपण हा पॉडकास्ट इथेच थांबूयात मित्रांनो. पात्रिका सर, तुम्ही इथे आलात तर त्यामुळे द रिअल प्रवास या टीम कडनं मी तुमचे खूप खूप आभार मानतो. मित्रांनो, मी आशा करतो हा पॉडकास्ट तुम्हाला खूप आवडेल. पात्रिकर सरांनी जे जे त्यांच्या अनुभवातून चांगल्या गोष्टी सांगितल्या ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि नक्कीच त्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल. तोपर्यंत बघत राहा द रिअल प्रवास. आई वडिलांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला माहितीच आहे जीवन खूप सुंदर आहे. धन्यवाद.